एका तर पास झालोय बाबा, आता एवढं राहिलं, एवढं सांभाळवर का देवा, मला सांभाळवर का देवा. आतापर्यंत देवा मी तुला काहीच मागितलं नाही, पण एवढ्या गोष्टीमध्ये सांभाळ. बरोबर आहे की नाही. आणि महाराज योगा असा दोघ जण असणारे रावळामध्ये आले आणि त्या रावळाच्या जवळ गेले तर तेवढ्यामध्ये या दोघांना बी पाहिलं की देवी हातामध्ये झाडू घेऊन झाडून काढत. राजानं आपल्या देवळातली देवी पांडुरंगाच्या समोर झाडताना पाहिले, राजाला दम निघला नाही. राजा धावत धावत गेला आणि त्या देवीच्या पायावर लोटांगण घालणार तेवढ्यामध्ये देवीनं त्याला उचललं. ए राजा काय करतोस? म्हणला आई साहेब पाया पडतोय. पाया अजिबात पाया नाही पडायचं, माझ्या पाया नको पडू. म्हणले का? रोज देवी तुझ्या पाया पडतोय. अरे रोज पाया पडतो तुझ्या राज्यामध्ये, इथं माझ्या पाया पडायचं. म्हणले का? इथं फक्त माझ्या मालकाच्या पाया पडायचं, माझ्या पाया पडायचं नाही. महाराज राजानं देवीला पाहिलं आणि मग वारकऱ्याचे पाय धरले, पांडुरंगाचे नाही धरले. आता मग कुणाचे धरले? वारकऱ्याचे पाय धरले. सांगितलं, वारकरी बाबा आता मी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायला तयार आहे आणि तुम्ही सांगता तशी भक्ती करायला तयार आहे. महाराज असा हा भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबारायला काही लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करायला पाहिजे? हे आम्हाला पटवून सांगितलं, हे तुम्ही आम्हाला सांगितलं. कोणत्या देवाची भक्ती करू नये हे आम्हाला सांगितलं. म्हणजे आम्ही ज्या देवाची भक्ती करतोय आमच्या मताचं तुम्ही खंडन केलं. पण आता मंडन करा, कारण शास्त्रामध्ये खंडन आणि मंडन असे दोन भाग आहेत बरं का. खंडन करायचं, एखाद्याचं मत खंडन करायचं आणि आपलं मताचं प्रतिपादन करायचं. मग जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही या देवाची भक्ती करू नका, या देवाची भक्ती करू नका, आमच्या मताचं खंडन केलं, पण मंडन करा ना. तुम्हाला सांगू का, खंडन करणं सोपं असतं, मंडन करणं सोपं नसतं. काय झालं? आपल्या सप्त्यामध्ये पंगत बसली, सप्त्यामध्ये परत पंगत बसली वर तिसऱ्या मजल्यावर, बरोबर आहे की नाही? पंगत बसली आणि जेवता जेवता पंक्तीमध्ये म्हणजे स्वयंपाक काय केला होता सांगतो तुम्हाला. स्वयंपाक आहे की नाही, त्या पातेल्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये पीठ टाकलं होतं आणि ते हटलं होतं. आता काय झालं? पिठलं. काय झालं? पिठलं, बरोबर आहे की नाही? असं तयार केलेलं होतं आणि वारकऱ्याला वाढलं, बाजरीची भाकर वाढली, जेवायला बसले. एका वारकऱ्यानं घास घेतला आणि तोंडामध्ये टाकला आणि टाकल्याबरोबर त्या वारकऱ्यानं काय जरा नीट बोलायला पाहिजे की नाही? वारकरी जरा चॅप्टर होता. हो, ती स्वयंपाक करणारी बाई पाठीमागच होती. वारकऱ्यानं घास घेतल्याबरोबर तो वारकरी म्हणतो, काही पिठल्याला चव नाही. काय म्हणला? आता हे म्हणला हे वाईट नाही, पण ते म्हणल्यावर स्वयंपाक करणाऱ्या बाईने ऐकलं, बरोबर आहे की नाही? ती बाईने असा कंबरच खावला आणि त्याच्या समोर आली त्याला विचारलं, महाराज हो वारकरी बाबा काय म्हणले तुम्ही? आता काय नाही म्हणला, पिठल्याला चव नाही. ते म्हणली चव नाही? तो ही बायको काय लय चांगलं करते काय म्हणले रोज पिठलं? काय झालं चव नसायला? तो म्हणला हो ह्याच्यामध्ये मीठही कमी पडलं, तिखटही कमी पडलं आणि तेल जरा जास्त झालं. ती बाई लय हुशार होती महाराज. ती बाई म्हणली हे बघ मला असलंच येत आहे, तुला खायचं असलं तर खाय, नाही तर पुढचं तुम्हाला पाठ आहे, उठून जाय, बरोबर आहे की नाही? पण बाई त्याच्या पुढची होती महाराज. ती म्हणली हे बघ, तिनं काय केलं, आतमध्ये गेली, पातेलं ठेवलं होतं भरलेलं गरम पातेलं, तिनं ते पातेलं उचललं, दम दिसून त्याच्या पुढे येऊन आदळलं, हे पातेलं. म्हणली खाऊ वाटलं खाण्यात तर खाऊ नको. मग तो ती म्हणली हे बघ मला हे करायला जमत नाही, आता एक काम कर, पिठलं चांगलं झालं नाही. त्या वारकऱ्याने तिचं खंडन केलं, बरोबर आहे की नाही? पण ती बाई काय म्हणली माहितीये का, हे बघ मला येत नाही, आता तू करून दाखव. पिठलं कसं करावं लागतं तू करून दाखव. आणि मग वारकरी म्हणतो हा आम्हाला काय येत नाही, आणि काय म्हणते गपचिप हेच, तुला जर येत नाही तर हेच काय. म्हणजे एखादी गोष्ट चांगली झाली नाही हे खंडन करता येतं, पण मंडन करता येत. आता उगाच मी म्हणलो गोरख महाराज तुम्ही चाल काय चांगली म्हणले नाही, आहे का नाही? मी जर त्यांना तर सत्तेमध्ये मला असलीच येते मन बरं चांगली कोणची म्हणायची तुला, मला म्हणता येईल का? येणार नाही. आता आमचे महाराज पखवाज वाजवते, बरोबर आहे की नाही? महाराज पखवाज वाजवता मी जर म्हणलं महाराज हा काय बोल तुम्ही चांगला वाजवला नाही, ते म्हणते मला असलंच येतं, घे बरं पखवाज वाजवतो, जमन का? महाराज असं चालणार? म्हणजे एखाद्याला काही जमलं नाही हे खंडन करणं सोपं आहे, पण मंडन करता येत. तसा जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणले हे देव चांगला नाही, ते देव चांगला नाही, तो देव चांगला नाही, तो देव चांगला नाही, सगळ्या देवाचं तुम्ही खंडन केलं, पण आता मंडन करा. मग कोणता देव चांगला आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तरी सांगो हे
हे सगळे देव तुम्हाला मी दाखवले ना, आमचा पांडुरंग परमात्मा